चला, गुड आफ्टरनून एव्हरीवन. जेवण झालेलं आहे, थोडं रिलॅक्स झालो आणि आता आम्ही लावत आहे जे काही सामान आलेलं आहे भंडाऱ्यावरनं ते फ्रीजमध्ये. तर भाजीपाला आहे आणि भरपूर काही आमचे कपडे सुद्धा आहेत, ते आम्ही सुद्धा काढू आणि दीपावली करायचं आता सध्या फ्रीज क्लीन. तर येस, असा आहे आमचा संडे आणि उद्यापासून होणार आहे सगळ्यात मोठी गोष्ट. तर ती कुठली नवीन गोष्ट आहे जी होणार आहे ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की माहिती पडेल. चालू आहे फ्रीज क्लीन. वेळ मिळालाच नाही, आता एक एक दिवस एक एक करणार होतो मी, बट तू खूप लवकर आलीस. पण याचा मला आनंद आहे. चला, चांगली गोष्ट आहे. मी हॅपी. अरे बापरे, प्रणव हे फर्स्ट टाइम हेरिटेज मध्ये फर्स्ट टाइम तिने मला हक केला. परत कर हक कर मम्माला, हक कर मम्माला. बाय गॉड, एक नंबर की नौटंकी बेबी हो तू. क्या काही नाही बाबा. चला, तरी इतकं सारं आमचं सामान आहे ते लावायचं आहे, त्यासोबतच हा भाजीपाला सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता लावू, सगळ्या गोष्टी लावू आणि मग करू आम्ही छान फ्रेश होऊ, आंघोळ करू आणि मग आईबाबांकडे काही सामान नेऊन द्यायचं आहे तर ते नेऊन देईल. जियानासोबत जाईल मी दीपावली, तोपर्यंत घरचे जे उरलेले काम आहे ते पूर्ण करते. तर असा ओव्हरऑल डे आहे संडे. दीपावली मला संडेपेक्षा सॅटर्डे जरा जास्त फ्री वाटतो, कारण असं प्रेशर राहते ना, लाईट मंडे असतो एक प्रकारचा, की यार उद्यापासून ऑफिस आहे किंवा दीपावलीला स्केड्यूल. अच्छा. फ्रायडे छान वाटतो. फ्रायडे इव्हिनिंग पासनं सॅटर्डे नाईट पर्यंत संडे आला की असं वाटते की यार उद्यापासून मंडे आहे आणि कामं भरपूर आहे. चला, तर असो, प्रत्येकाच्या जीवनात हा दिवस येतोच, प्रत्येक जण हेच फील करत असेल असं मला सुद्धा वाटते. काय दिसलं तुला? काय ड्रायफ्रुट्स खाऊ आहे नुसती. तुला माहितीये नुसते ड्रायफ्रुट्स खाल्ले तिथे बसून. हिला जेवणच नाही करायचं होतं, हिला फक्त ड्रायफ्रुट्स खायचे ना. उचल तुझं फेवरेट उचल. काय आहे तुझं फेवरेट? Come on. चला, हिचं झालेलं आहे खाऊन. काय खाल्लं हिने? जे ना भरलं बेटा पोट. हा, छान वाटत आहे आता. ते आबा नाही आबा नाही. तुला न्यूजपेपर होता त्या बॅग मध्ये, त्या न्यूजपेपर मध्ये एक टकल्यांची फोटो होती. ते आबा. हो बेटा, आबाच्या डोक्यावर केस नाही आहे. तुला आबाच वाटत रे? म्हणजे आधी दाट होते एकदम. आधी दाट तुझ्यासारखे होते का माझे केस? बाबांचे माझ्यासारखे म्हणजे हो. आता तर मी तुझ्यासारखेच म्हणेल ना. आता मी त्यांच्या डोक्यावर माझ्यापेक्षा दाट होते. हो का? आईंचे पण छान आहेत केस, दाट आहेत ना. चला, तर आम्ही ब्लॉग्स बघत आहे, त्यासोबतच जियाना आता रेडी झालेली आहे, तिचं खाऊन सुद्धा झालेलं आहे. आता आम्ही जातो आई बाबांकडे. चलते आबाकडे. जियाना नॉटी, आबांकडे चलते. ब्रश कसा केला तू? व्हेरी गुड. चल आबाकडे जाऊ आपण. चल, चप्पल घाल. चप्पल कुठे कुठे आहे?
आबाला भेटायला चाललो आपण. ओके मम्मा नाहीत, मम्माला घरचे काम आहे. मी कामं करून ठेवतो, तू लवकर लवकर जाऊन ये. ओके मग गार्डन मध्ये जाऊ. ओके काय दीदी नाही, दीदी भंडाऱ्याला. चला बाय बाय. काय हो सांगशील ना आबाला मी आज ब्रश केलं म्हणून. ब्रशनी ब्रश केलं म्हणा आज मी. ओके दाखव इकड. सगळं सामान आहे हे बाबांना द्यायचं आहे आणि जियाना सोबत, कारण त्यांची भेट सुद्धा होऊन जाईल जियाना सोबत. टेम्परेचर आणि नागपूरला टेम्परेचर इतकं जास्त आहे तर इथे त्यांनी पूर्ण ग्रीन शेड्स टाकून ठेवलेले आहे, त्याच्यामुळे वातावरण थोडं थंड राहतं सिग्नलवर. कारण टेम्परेचर अराउंड 44 डिग्री सेंटीग्रेड पोहोचलेलं होतं आणि मे महिन्यामध्ये याच्यापेक्षा जास्त राहील, अराउंड 48 वगैरे. तर त्यासाठी त्यांनी ऑलरेडी प्रिकॉशन्स घेतलेले आहे. तर असं 4ही सिग्नलवर तुम्हाला दिसेल, तो तिकडे पण आहे आणि सेम इकडे सुद्धा आणि या साईडला सुद्धा. चला तर आम्ही पोचलेलो आहे मेन स्क्वेअरला. आता जाऊ आपण आबाकडे. कुठे? येस आवाज द्या. ना आपली कार कुठे? कार कुठे आहे? ती खाली आहे. ती 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 आता आतमध्ये टाकून देतो. लागले होते ना, बंद झाले परत. हो स्ट्रीट लाईट लागली होती. घे ना, दे ना ग माईला पप्पी, दे ना ग. हे दे ना माईला पप्पी दे, पप्पी दे आबाला. व्हेरी गुड. तू मिस केलं ना आबाला. एक टकले म्हणून असे दिसले टीव्हीवर. आबा या ना, तिथे फाउंटेन आहे, तुला आबा घेऊन जाईल आता. ओके इव्हिनिंगला, उद्या. ओके जाशील का तू? जाशील का? ते बघ तुला फाउंटेन दाखवतो मी. ये कम. हो ते बघ फाउंटेन दिसले. सिक्स मारला. 4 झाला. 4 मी घेणार नाही तुला. दणका देऊ का तुला मी? हा देऊ का? हा चल. या मन. बाय कर. बाय कर. फ्लाइंग किस देऊन दे. व्हेरी गुड. तर आईबाबांसोबत जियानाची भेट झाली. खाली बस. तर जियानाची भेट झाली, छान टाइम स्पेंड केला आणि त्यासोबतच आता आम्ही जातोय घरी, करू डिनर. बाहेर वेदर एकदम थंड झालेलं आहे, माहिती नाही कुठेतरी पाऊस होतोय नक्की, कारण सुगंध सुद्धा मातीचा येतोय. तर घरी जाऊ, जेवण करू आणि बाहेर थोडं वॉक करायला आम्ही निघू.
डोक्याला लागलं. मग तिकडे कशाला गेली तू? किती का गोड आहे तू. ए बघू कुठे लागलं, कुठे लागलं, कसं लागलं? ते लागलं तुला? जेवण करते? चल जा डॅडीकडे. ते ठेवून दे ना, हे देऊन दे ना मला. हा दे, जा डॅडीकडे जा जा. यस सर, आज जेवणात बनवलंय पत्ताकोबीची भाजी, वरण भात आणि चपाती. आणि जियानाने काय, जियानाचं खाऊन झालंय, पण मे बी जियाना परत जेवण करेल. काय काय आहे बघू बघू, पाय बघू दे मला. वा काय करत होती का? जे ना टुटू म्हण, जे ना टुटू परत म्हण, टुटू म्हण. है ना? तो रुटीन हे नॉर्मल जरा नॉर्मल नाही वाटत आहे आज, बिकॉज 8 डेजचा गॅप झाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर खूप टफ होते सगळ्या गोष्टी परत गोष्टी स्टार्ट करायला. आज पूर्ण दिवस गेला, आता वाजले 4 आणि माझा पूर्ण अख्खा दिवस गेला आज कामांमध्ये. अजूनपर्यंत कामं झाली नाही आहे आणि 5:30ला जिमला जायचं आहे. तर जियाना आणि प्रणव दोघंही झोपलेले आहे. तर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करून घेते सगळ्यात आधी, मग जिमला जाऊ, जेणेकरून तिकडनं येईल आम्ही जियानाला प्रॉपर वेळ देऊ शकणार. म्हणून मग आताच स्वयंपाक करून घेते. साहित्य खूप दिवसांचे कपडे होते जे प्रणवने जमा करून ठेवले होते, ते वॉश करायला टाकले आहेत. आणि एक लॉट झालेला आहे, सेकंड लॉट परत लावलेला आहे. तोपर्यंत मी तुम्हाला जियाना आणि प्रणव दाखवते. फायनली 15 डेज झालेले आहे. जियानाची बॉटलची सवय तुटलेली आहे. आता ती दूध नाही मागत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही झालेली आहे की ती कपनी प्यायला लागली आता दूध. राग करायची प्यायला, पण आज ती बोलली की मी म्हटलं तुझी बॉटल फुटलेली आहे, आणि तर ती बोलली मम्मा मी कपनी पिईल. तर मग मी तिला कपनी दूध दिलं. 1 वाजता झोपते जेवण करून, आणि ती 4, पण ती आता जेव्हापासून मी तिची दुधाची बॉटल बंद केली होती ती 4 वाजता झोपायची, आणि 4 वाजतापर्यंत सतत रडत राहायची मम्मा दूध. पण मी तिला काही दिलं. मी तिला हेच बोलायची, कप आहे, कपनी प्यायचं असेल तर पी, अदरवाईज दूध मी तुला देणार नाही, बिकॉज बॉटल फुटल्या आहेत आणि मी आता घेऊन आणू शकत नाही त्या बॉटल्स परत विकत. तर असं आम्ही तिचं माइंड प्रिपेअर केलं 15 डेज, पण फायनली ते सक्सेसफुल झालं. आता असं होतं आहे की ती कपनी प्यायला लागलेली आहे. आज ती पूर्ण 1 कप दूध कपनी स्वतःच्या हाताने, सिरॅमिकचा कप मी तिच्या हातात दिला होता. एकाच साईडनी हँडल आहे त्याला, एका साईडनी हँडल पण नाही आहे, तरी पण ती प्यायली बरोबर. येस, खूप छान वाटत आहे. मला खूप टेन्शन होतं त्या गोष्टीचं की हिची बॉटल सोडायची आहे मला, आणि फायनली ते झालं. पण माझं एकच होतं, मी आधीपासून इवन जियाना जेव्हापासून झाली आहे तेव्हापासून प्रणव आणि आम्ही खूप स्ट्रिक्ट आहोत तिच्यासोबत खाण्यापिण्याच्या बाबतीत. जी गोष्ट हो आहे ती होच, आणि जी गोष्ट नाही आहे ती नाहीच. तशीच राहू, बिकॉज आम्ही ट्रॅव्हल पण करतो, तर मी तिला बाहेरचं देत नाही. तर ते मी माझं जे घरी रुटीन असते मी तेच बाहेर पण फॉलो करते, तेव्हाच आम्ही तिला घेऊन जातो. अदरवाईज आम्ही पण आमचे प्लॅन कॅन्सल करतो, आणि अदरवाईज नाही पॉसिबल आहे तर मग तिला घेऊन नाही जात, तिला आईबाबांकडे ठेवतो. तर येस, फायनली एक नवीन मला तिच्या गोष्टी तिच्यासोबत ॲड ऑन करायच्या आहेत. जसं मी तुम्हाला याच्या आधी पण बोलली होती, मला तिला पॉटी ट्रेनिंग द्यायची आहे. मी 1-2दा ट्राय केलं सीटवर बसायचं, पण ती रडत आहे. तर तिची भीती थोडंसं, मग मी विचार केला की थोडं मोठं होऊ देते, बिकॉज ती आता वॉशरूममध्ये जाऊन तिचं सगळं करायला लागली आहे. तिकडे जाते, ती सुसू करते, पाणी टाकते, तर ते ह्या गुड हॅबिट्स याच्या तिला ऑलरेडी लागलेले आहेत. तर तेच आहे की पॉटी ट्रेनिंग पण मी देईल. म्हणजे मी अजून वाट बघत आहे 1-1.5 महिना. ती थोडी अजून मोठी होऊन जाईल, तिला अजून कळायला लागेल थोड्या फार गोष्टी, तर मग मी तेव्हा ती पॉटी ट्रेनिंग स्टार्ट करेल. अजूनपर्यंत तर मी स्टार्ट केलेली नाही आहे. मला खूप लोकांचे मेसेज आले की तू पॉटी ट्रेनिंग स्टार्ट करणार होती, त्याचं काय झालं. तर येस, मी होल्डवर ठेवलेलं आहे. अजून 1-1.5 महिना मी थांबेल, पण तिच्या स्कूलमध्ये जायच्या आधी मी नक्कीच तिला ती ट्रेनिंग आधीच देऊन देईल. तुम्ही पण अशा सवयी लावा. हो म्हणजे हो, नाही म्हणजे नाही. त्यांना कळतं.
15 डेज लागले जियानाला हो आणि नाही समजायसाठी बॉटलमधला डिफरन्स. पण आता तिला कळत आहे, तिला माहिती आहे की मग कितीही काही होऊन जाईल बॉटल भेटणारच नाही आहे. मी त्या दोन्ही बॉटल लपवून ठेवलेल्या आहेत आणि तिला मी दूध देत नाही आहे बॉटलमध्ये. तरी तुम्ही पण करा आणि आपल्या लेकरांच्या ज्या सवयी आहेत त्या चेंज करा. बिकॉज विथ एज विथ टाईम सगळ्यात ज्या सवयी आपण लावलेल्या आहेत त्या चेंज झाल्या पाहिजे. बिकॉज त्यांची ग्रोथ होत आहे. जसे जसे ते वाढत आहे तर त्यांच्या ग्रोथसोबत त्या सवयी पण तशाच ॲडॉप्ट झाल्या पाहिजे. ज्या त्या टाईम फ्रेममध्ये ज्या सवयी सूट करतात त्याच सवयी लागल्या पाहिजे मुलांना. तर त्रास होतो इनिशियलीच, तो त्रास असतो, पण त्याचं आहे की तुम्ही स्टिक राहा तुमच्या डिसिजनवर. हो असेल तर हो, नाही असेल तर नाही. ऑटोमॅटिक ग्रॅज्युअली मुलं ते अडॉप्ट करतात. आणि जसं जियानाने केलं तर येस, चला मी स्वयंपाक करते, मग आवरते, रेडी होते आणि मग आम्ही जिमला जाऊ. येस, आणि हा तो कप आहे ज्याने ती दूध प्यायली होती. हे बघा, एकच साईडने हँडल आहे, बरोबर तिने हँडल इथनं पकडलं आणि इथून एक हात पकडला या साईडने आणि तो कम्प्लीट तिने फिनिश केलेला आहे दूध. आणि इथे कप ठेवून पण दिला. खाऊन झालं की मी लगेच तिला बोलते जा किचनमध्ये ठेवून ये. तर ती सगळं सामान जे तिचं खाऊन झालं असते सगळं किचनमध्ये ठेवून देते. म्हणून माझं घर नेहमी क्लीन असतं, जस्ट बिकॉज ऑफ जियाना. काहीच पडलेलं राहत नाही घरी, काहीच नाही. ती हे सगळं तिने क्लीन केलेलं आहे, सगळं क्लीन करते. AC लाव म्हणतं ते AC लावते, सगळं ती क्लीन करते. जसे जसे मी तिला इन्स्ट्रक्शन्स देते तसे. पण चप्पल मात्र ठेवायची हीच जागा, इथेच तिचं. बिकॉज हे चप्पलशी एवढं प्रेम आहे तिला की चप्पल ती घरातच पाहिजे तिला. तर येस, चलो. तर मी सकाळी बनवली होती पत्ताकोबीची भाजी आणि प्रणवला याचे पराठे खूप आवडतात म्हणून मी सकाळी एक्स्ट्रा बनवली होती. आणि आज संध्याकाळसाठी मी बनवते पत्ताकोबीच्या भाजीचे पराठे. बिकॉज पत्ताकोबीची भाजी ही 2 टाईम प्रणव खाऊ नाही शकत, त्याला दोन्ही टाईम वेगळं वेगळं पाहिजे असतं. म्हणून मग मी नेहमी जेव्हा पत्ताकोबीची भाजी बनवते, बिकॉज भाज्यांमध्ये फक्त पत्ताकोबीच अशी भाजी आहे की ज्याचे आपण पराठे बनवू शकतो, बाकी कुठल्याच भाज्यांचे पराठे बनवू शकत नाही. म्हणून मग ह्या भाजीचे पराठे त्याला आवडतात. कोबीच्या भाजीचे पण त्याला पराठे आवडतात. म्हणून मग मी असंच करते, सकाळी भाजी बनवते आणि त्या संध्याकाळी मग त्या दिवशी त्याच्यातच पीठ मळून त्याचे पराठे टाकते. तुम्ही जर असं ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करा, अप्रतिम पराठे याचे बनतात. चला, गुड इव्हनिंग एव्हरीवन. ऑफिसचे कामं चालू आहे, झालेले नाही आणि वाजले आहेत इव्हिनिंगचे 5:15. तर मी रेडी झालेलो आहे. मला बघून वाटत असेल मी कुठे जात आहे. आम्ही जातो आहे जिमला. पण माझ्यासोबत आज येत आहे दीपाली, माय न्यू जिम पार्टनर. तर माझा नवीन जिम पार्टनर आहे आता दीपाली. इथनं आता लाईफ टाईम साठी. आता नाही जाशील ना मला सोडून दुसऱ्या जिम मध्ये? नाही, तेव्हा आपला जमत नव्हतं ना, म्हणजे जियानाचा प्रश्न होता ना तेव्हा तुला थोडा चेंज रिक्वायर्ड होता. कशासाठी? मैत्रिणींसोबत जिम करण्यात एक वेगळी मजा. चला, तर आम्ही आता जातोय जिमला. जियानाला तेवढा वेळ आईबाबांकडे राहील, खेळेल आणि त्यानंतर आम्ही तिला पिक करू, घरी येऊ आणि जेवण करू. तर तुम्ही तोपर्यंत ह्या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा, असंच प्रेम देत राहा. आणि कुठे चाललो आपण? येस, ती आबाकडे, आम्ही जिम मध्ये. चला. कुठे चाललो आपण? दिलेलं आहे, खाऊन घेशील ओके, आणि पाणी पिशील. येतो आम्ही लवकर, बनार मध्ये येतो आम्ही ओके. आबांना लावली होती. अरे वा, आता शूज आहे आता. शूज आहे. बेबी कुठे आहे? शूज आहे ना? नाही, बेबी आहे. बेबी नाही आहे, शूज आहे. या म्हणा आबाला. तूच थांब इथे, जाऊन ये तू जाऊन ये ना. कशी करते माई? दाखवते. या म्हण. 90s दे.
अगं बाई गं, माझे गोंडू गं. चला तर जियानाला आम्ही घेतलंय, आता जातोय घरी. घरी जाऊन करू आम्ही आता जेवण. खूप थकलोय, खूप दमलोय. असं वाटत आहे की आताच जेवण करावं. मला भरपूर पाणी प्यायची इच्छा होती. मला जेवण करायचंय, खूप सारं जेवण करायचंय.